नमस्कार. यापूर्वीच्या व्हिडिओत मी बोलले की समाजामध्ये आपल्या काय काय समस्या येतात. तर ह्याच्यामध्ये आणि काय पुढे तर बाळ जेव्हा मोठं होतं, शाळेला जातं, तेव्हा समावेशक शिक्षण म्हणजे इन्क्लुझिव्ह एज्युकेशन या मुलांना शाळेत सामावून घेत नाही. त्याचबरोबर पालकांवरची मानसिक आणि आर्थिक ताण, पालकांना वाटतं की हे माझ्यामुळे झालंय किंवा मी समाजामध्ये कसं सांगू, आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये तो खूप ताण पडतो त्यांना. आणि त्याचबरोबर त्यांना ह्या सगळ्या वेगवेगळ्या थेरपींचा आर्थिक ताण सुद्धा मोठ्या प्रमाणात पडतो. त्यानंतर स्टिग्मा, मला लोकांपुढे सांगायचंच नाहीये माझ्या बाळाला कुठला तरी आजार आहे, असं करू नका. तुम्ही पहिले तुमच्या बाळाचा आजार स्वीकारा आणि समाजाला सुद्धा ते स्वीकारायला शिकवा. आपल्याला ते करायला लागेल. जसं बाळ किशोरवयीन वयामध्ये जातं, प्रौढ अवस्थेत जातं, तर त्यांच्यासाठी वेगळ्या सेवा सुविधा लागतात आणि त्याचा अभाव कुठेतरी आज आपल्याकडे आहे. आपण पूर्णतः तिथे पोहोचू शकलेलो नाहीये. त्याचबरोबर संशोधन आणि राष्ट्रीय डेटाबेस जो आहे आपला खूप लिमिटेड आहे. कुठल्याही रिसर्च फारशा आपल्या होत नाहीयेत. तर आपल्याला अजून त्याच्यामध्ये पडायला पाहिजे आणि अजून आपलं जे सामाजिक अवेअरनेस आहे ऑटिझम बद्दल ते वाढवायला पाहिजे आणि आपण सगळे मिळून याच्यावर काम करायला पाहिजे. धन्यवाद.